पहिलाच बॉल उडवला आहे, परंतु एलिव्हेशन कमी आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते, परंतु दोन्ही पाय स्किड झाले, पडले आणि म्हणूनच कॅच इथे मात्र ड्रॉप झाले. पावसाळी रबर बॉल म्हटलं की तुम्हाला चिखलातून गवतातून मार्ग काढावा लागतो आणि तो मार्ग काढत असताना थोडेसे क्षेत्ररक्षक फसले आणि इथे मात्र बॉल धरणीला दान झाला. थोडंसं क्षेत्ररक्षकाला दुखापत झाले का पाहायचं आहे. खरं तर पहा, अक्षरशः कॅच घेण्यासाठी ते खूप मोठे प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. इथे एक जीवनदान जरूर मिळालेलं आहे निलेश सोंडकर यांना आणि धावपलकावरती धाव लागलेली आहे. अर्थातच 2 धावा. पहिला बॉल खराब होता. धावपलकावरती धावा आहेत 3 धावा. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, खूप चांगल्या प्रकारचं नियोजन पाहायला मिळते. आयोजकांनी मेहनत घेतली, त्या मेहनतीला फळ सातत्यपूर्वक येताना पाहायला मिळते. चमचमत्या ट्रॉफीज, टॉस का बॉस कक्ष आणि सातत्यपूर्वक चांगली व्यवस्था प्रेक्षकांसाठी केलेली आहे. अर्थातच कळमगाव कळमकर या टीमने खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली ना, आदरणीय श्री काशीनाथ दादा सकपाळ साहेब यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण संपूर्ण टीमनं खूप मोठी मेहनत घेतली. गेले 2 महिने या स्पर्धेसाठी ते मेहनत घेत आहेत आणि मेहनतीचं फळ सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा आहे लाख मोलाची, स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे कौशल्याची, स्पर्धा आहे कळमगाव कळमकर या गावाची. हो, इथे मात्र पहा, हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी आमच्याकडे अतिरिक्त घोषणा केलेली आहे. अर्थातच सिंगल धावपलकावरती जोडूया. धावसंख्या धावपलकावरती लागलेली आहे 4 धावा. मॅच खूप मोठी आहे. अहिर NKCC विरुद्ध सोंडपार. दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत. दोन्ही संघांचं पारडं अगदी समतोल आहे. एकमेकांचे घाव एकमेकांना माहीत आहेत. मॅच खूप चांगली होईल. मॅच शेवटपर्यंत रंगली जाईल. हो, हा देखील बॉल सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळालेले आहेत आणि पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. प्रारंभिक षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज विराज आणि प्रारंभिक षटकमध्ये विराज मात्र नाराज करतायत अहिर NKCC टीमला. कारण अपेक्षित नाहीये या प्रकारची बॉलिंग. कारण प्रारंभिक षटक ते घेऊन आलेत म्हटल्यानंतर त्या टीमचा तो अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा खराब बॉल येतोय. ते वाईड बॉलची सांगता वारंवार होताना पाहायला मिळते. फलंदाजाला बॉल समजत नाहीये, विकेट किपरला बॉल समजत नाहीये आणि कुठेतरी लागोपाठ खराब गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग करण्याची स्टाईल खूप चांगली आहे, परंतु दिशा आहे ना, ती दिशा खराब आहे. वेगापेक्षा दिशेला खूप महत्त्व दिलं जातं क्रिकेटमध्ये. दिशा भरकटली गेलेली आहे. लाईनवरती टप्प्यावरती गोलंदाजी करतावी लागेल. खरं तर आता मात्र 2 क्षेत्ररक्षक आले, त्यांनी मात्र कानमंत्र दिलाय. कुठेतरी विचार विनिमय झालेले आहेत. आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी विराज तयार झालेले आहेत. समोरच्या बाजूने निलेश सोंडकर आहेत. टॅप उडवलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तो देखील यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर पावसाळी रबर बॉलची ही टुर्नामेंट तुम्ही पाहताय. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या माध्यमातून अनेक रबर बॉलच्या स्पर्धा घडवल्या जातात, खेळवल्या जातात आणि त्याच्यामध्ये आणखीन एक दमदार स्पर्धा जननी कळामत चषक 2024. फुलटॉसचा बॉल आहे. फटका जर आपण पाहिला तर चांगला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. नो +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. ना दिवाळी ना दसरा, परंतु इथे सोंडपार संघाला बोनस मिळतोय. धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येताना पाहायला मिळते. कमी मेहनत फलंदाज करतायत, परंतु गोलंदाज कुठेतरी वारंवार खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि म्हणूनच धावपलक अगदी झपाट्याने वाढतंय. यानंतरचा बॉल आहे फ्रीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. उघडा डोळे नीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. फ्रीटचा बॉल घेऊन निघालेत विराज. पुन्हा एकदा खराब बॉल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा जरूर आलाय. लागोपाठचे 2 बॉल त्यांनी बीमर टाकलेले आहेत. म्हणल्यानंतर गोलंदाजी रद्द केली जाईल.
पहिल्याच गोलंदाजाने मात्र नाराज केलाय. अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर डोकेदुखी ठरू शकते अहिर NKCC टीम साठी. पुन्हा एकदा पहा अनुभवी विकेट किपर शंकर सकपाळ आलेत. आता कोणाच्या हातामध्ये बॉल सोपवायचा आहे त्याच्यासाठी घेतलेली आहे मीटिंग. कोणावरती दाखवायचा विश्वास, कोण विश्वासाला पात्र ठरेल याच्यासाठी घेतलेली आहे मीटिंग. फेकी गोलंदाज आहे का? यस 2 बिमर टाकलेले आहेत. गोलंदाजी रद्द केलेली आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फेकी गोलंदाज नाहीये. अर्थातच 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 बिमर चेंडू टाकल्यामुळे अक्षरशः गोलंदाजी इथे रद्द केलेली आहे. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 4 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रदीप आलेले आहेत. हा बॉल पहा उडवलाय जरूर परंतु डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. बॉलचा टप्पा चांगला होता, लाईन देखील चांगली होती, परंतु बॅटचा फ्लो ज्या प्रकारे ओपन केला ना, खेचायचा होता समोरच्या बाजूला परंतु बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला. सिंगल धाव धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाला हाताला चटका देऊन बॉल पाठीमागच्या दिशेला. पाण्यामध्ये बॉल जरूर थांबला. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे सोंडपार या टीमने. निलेश सोंडकर आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु प्रदीपने देखील चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन संधी उपलब्ध केली होती, संधीचं सोनं करू शकले नाहीत. पुन्हा एकदा पहा झेल घेण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा नक्की करतील. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये परंतु अतिरिक्त धावेने आणि सिंगल दुहेरी धावेने मात्र धावफलक ज्या प्रकारे पुढे चाललाय ना सोंडपार टीमसाठी चांगला आहे. धावा येत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रदीप पुन्हा एकदा निघालेत. या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेईल ओव्हर द विकेटने. टॅब उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतील. सिंगल धाव कंप्लीट केले. 1 षटक इथे समाप्त झालंय. 1 षटकाखेरीस धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. चांगली धावसंख्या उभारलेली आहे प्रथमतः बॅटिंग करत असताना. पहिल्या षटकामध्ये 19 धावा चांगली स्थिती. या सरासरीने खेळले तर 57 ते 60 धावांपर्यंत मजर मारू शकतात. पुन्हा एकदा आता शंकर सकपाळ टीम मीटिंग घेण्यासाठी पुढे आलेत. गोलंदाजाकडे बॉल सोपवलाय जरूर, कानमंत्र देखील दिलेला आहे. मंगेश आलेले आहेत गोलंदाजीच्या रनमेवरती. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. समोरच्या दिशेने निलेश आहेत ज्यांनी मात्र 11 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मंगेश. शॉर्ट बॉल आहे. बॅकफुटला गेले. कट चांगला. पंच देखील चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट आणि तिसऱ्या अटेम्प्टला मात्र एक चांगला झेल टिपलाय आणि संपवलाय निलेश सोंडकर यांचा खेळ. पहिला धक्का, पहिला हादरा सोंडपार टीमला निलेश यांच्या रूपाने. मंगेशने पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत. ज्या खेळाडूने 11 धावा जमवल्या वैयक्तिक त्या खेळाडूला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आलेलं आहे मंगेश यांना. इथून पुढे कमबॅक होईल. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झालेत त्या धावांना कुठेतरी आता लगाम लावायचा आहे. धावा थांबवायच्या आहेत. कुठेतरी धावांना कात्री लावायची आहे. याच उद्देशाने ते गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी एक महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवलेले आहे आणि कुठेतरी अहिर NKCC टीमचा मात्र मनोबल वाढवलेला आहे. बॅटर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल झालेले आहेत. शरीरवृष्टी खूप चांगली आहे. धडधाकट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अक्षरशः फिटनेस त्यांचा खूप चांगला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
ओ हाफ ट्रॅकर बॉल अगदी फलंदाजाच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन आहेत. कळमकर या गावचे आणि त्या टीमचे देखील ते नेते आहेत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या आयोजनाखाली. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नसेल. एक धाव कंप्लीट केले. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रदीप बॉलच्या पाठीमागे खूप मोठा संघर्ष करतायत की बॉल मला अडवायचा आहे, बॉलची लगोलग फेकी करायची आहेत, परंतु 2 धाव्यांपासून दोन्ही फलंदाजांना कोणीही रोखू शकणार नाहीत. मिळालेले आहेत 2 धावा. 22 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. हो इथे मात्र पहा थोडेसे बॅकफुटला गेले. बॅट जोरकस फिरवली होती, परंतु टप्पापर्यंत बॉलने गती कमी केली. बॅट वरतून फिरले गेली आणि बॉल खालून निघून चाललाय. फलंदाजाला बेट करून विकेट किपर यांच्या हातामध्ये बॉल विसवलेला आहे. कमबॅक चांगलं झालेलं आहे ओव्हर क्रमांक 2 मध्ये. यावेळेला पहा या बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय हाय करत सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी वैभवच्या बॅट मधून एक गगनभेदी षटकार. बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला उडवलंय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. हाताला ब्रश केलं बॉलनं आणि त्यानंतर मात्र सीमारेषा बाहेर पाहायला मिळालाय बॉल. वैभवची शरीरवृष्टी खूप चांगली आहे, फिटनेस चांगला आहे. ताकदीच्या जोरावरती त्यांनी मात्र या बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. एंड चेंज केलाय मंगेशने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेले आहेत. डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. समोर एक चांगला फिटनेसवाला फलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. स्वतः विकेट किपर चेंडूच्या पाठीमागे पाठमोरा करतायत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगल मधून धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 29 धावा. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खरं तर या मॅच मध्ये अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी नाराज केलं विराजने. अतिरिक्त धावा खूप मोठ्या प्रकारामध्ये त्यांनी खर्च केल्या आणि त्यानंतर एक चांगल्या स्थितीमध्ये सोनपार टीम येऊन बसलेली आहे. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा नक्की करेल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोनपार टीमच्या माध्यमातून वैभव 5 बॉलच्या पाठीमागे 11 धावांवरती घेत आहेत. अक्षयला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये, परंतु शेवटच्या षटकामध्ये अक्षयला स्ट्राईक मिळेल. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांचं काय काम असतं की आम्हाला मोठमोठे फटके खेळून मोठी धावसंख्या धावफलकावरती लावायची आहे, तर गोलंदाजाचं काय काम असतं की मला मोठ्या फटक्यांपासून बचाव करायचा आहे आणि कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवायचा आहे. हा प्रयत्न असतो गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा. शेवटच्या षटकामध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये निखिल आलेले आहेत. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, परंतु बॉल निघून चाललाय. सिंगल धाव्यांसाठी डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळेल. यानंतरची मॅच असेल रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडोशी KUCC. हाय व्होल्टेज ड्रामा नक्की पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत. दोन्ही संघांचं पार्ट समतोल आहे. म्हटल्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडोशी KUCC अशी मॅच असेल. या बॉलला उचलला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडू हवाई सपर मार्गाने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, उंची जास्त होती, लांबी थोडीशी कमी होती. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा पाय स्किड झाला आणि त्यानंतर थोडेसे ते फसले आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जहाँ प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है मेरे दोस्तों. प्रयत्न करत रहा, विजय तुमचा असेल. प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. हलकीशी अपील केलेली आहे विकेट कीपरने, परंतु दात
कोणत्याही प्रकारची उचललेले नाहीये पंचांनी आणि इथे मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. 36 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळाले. वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. सिंगल धाव धावफलकावरती ऍड करूया. थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत वारंवार सूचना केल्या जात आहेत. बॅकफुटला जात असताना आपल्याच फॉलो मध्ये चांगला बॉल अडवला आहे निखिलने. आलेला आहे तो डॉट बॉल. यस, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. चक्क गोलंदाज म्हणून इथे निखिल सापडलेले आहेत. अर्थातच या बॉलच्या पाठीमागे धाव्या मिळाल्या जातील 3 पॅनल्टीच्या. तदनंतर एक नो बॉलची आणि एक चार धावा मिळाल्या जातील या बॉलच्या पाठीमागे. पॅनल्टीच्या 3 आणि नो बॉलची 1 अशा 4 धावा धावफलकावरती जोडूया. चार धावा धावफलकावरती जोडूया आणि 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 41 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड करूया. फेकी चांगली होती परंतु पहा अगदी यष्ट्यांना बॉल लागल्यानंतर बॉल थोडासा विरुद्ध दिशेला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक चोरटी धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि धावफलकावरती 43 धावा. शेवटचा बॉल मार्गस्थ असेल या ओव्हरमधील तर नक्कीच इथे मात्र थोडंसं गुणलेखक यांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. 2 बॉल शिल्लक आहेत. ओके, यावेळेला या बॉलला उचललाय परंतु एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते परंतु प्रदीपच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ असाच आहे, एखाद्या मोठ्या खेळाडूकडून झेल ड्रॉप होणं आणि एखाद्या नवयुक्त खेळाडूकडून अवघड झेल पकडणं हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि ते प्रदीपच्या माध्यमातून चूक पाहायला मिळाले. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागेल वैभवला. 46 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल आणि शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय आणि खरं तर शैलेश जर स्ट्राईक एंडला आले आणि स्ट्राईक एंडवरती येऊन त्यांनी जर षटकार ठोकला तर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्व काशीनाथ दादा सकपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक होतं परंतु शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार अक्षयने आणि इथे मात्र पहिला डाव इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 52 या अंकावरती. 53 धावांचं लक्ष असेल अहिर NKCC टीम समोर. इथून पुढे आपण टॉस करूया. महत्वाची मॅच सेमीफायनल क्रमांक 1 रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडोशी KUCC अशी मॅच असेल आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. दोन्ही संघांनी 2 सामने जिंकलेले आहेत म्हटल्यानंतर ही महत्वाची मॅच आहे. ट्रॉफी पासून 1 पाऊल पाठीमागे आहेत 2 संघ. 1 पाऊल पुढे कोण टाकणार आणि ट्रॉफी जवळ कोण जाणार, मेगा फायनल मध्ये कोण प्रवेश करणार ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे आणि त्या मॅचचा करूया टॉस. एका बाजूला रुळे वैभव रुळे तर त्यांच्या विरोधात गावडोशी KUCC. दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत. दोन्ही संघांचं पारडं अगदी समतोल आहे.
म्हणतर मॅच रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना हवी हवी असणारी मॅच. आता मात्र रुळे वैभव रुळे टीमचा देखील हुकमी एका अर्थातच विनायक दादा शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. म्हटलं तर मॅच आणखीन रोमहर्षक होणार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. चला रुळे वैभव रुळे टीमचे कॅप्टन प्रवीण दादा आणि गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन राहुल प्लीज आपण या. कॉल कोण देणार? महत्वाची मॅच आहे. गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन अगदी यंगस्टर कर्णधार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून केला जाईल कॉल. कॉनस्पिन हवेमध्ये कॉल असताना टेल असा कॉल केलाय. टॉस जिंकलेला आहे रुळे वैभव रुळे टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी एक पाऊल पाठीमागे आहेत. फिल्डिंग स्वीकारले. समोर देखील गावडोशी संघ चांगला आहे. त्यांनी देखील 2 सामने जिंकलेत. दोन्ही संघ समतोल आहे. दोन्ही संघांचं पारडं अगदी समतोल आहे. दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत. मॅच कशी पाहायला मिळेल प्रेक्षकांना? मॅच चांगलीच होईल कारण गावडोशी बरोबर चांगलीच मॅच होते आणि त्यांच्याकडे प्लेयर खूप चांगले आहेत सध्या तरी. म्हणजे चांगलेच खेळतात. संतोष आहे, राहुल आहे, त्याच्यामध्ये बरेचसे प्लेयर आहे, यंग प्लेयर आहेत तिचे चांगले खेळतात आणि आमच्याकडे पण एक्सपिरियन्स फिल्डर आहेत. त्यामुळे मॅच तर चांगलीच बघायला भेटेल. खरं तर पहिल्या 2 मॅचमध्ये विनायक दादा शिंदे नव्हते परंतु या मॅचमध्ये अवेलेबल झाले. कशा पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत? ॲक्च्युली त्याच्या पायाला लागलं आहे त्यामुळं तो पूर्ण सीझनच नाही परंतु एक आला त्यामुळं एक टीमला थोडंसं मनोबल थोडंसं वाढेल. त्याच्याबरोबर बंटी पण आलं आहे त्यामुळं आम्ही आहेत ते प्लेयर खेळू आणि त्याच्यामध्ये ते 2 ॲड झाले त्यामुळे अजून कॉन्फिडन्स थोडा वाढला आहे. त्यामुळे आम्ही चांगलं खेळायला बघू. थँक्यू सो मच. अगदी पहा विनायक दादा शिंदे यांना पायाला दुखापत असताना देखील ते आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी आलेले आहेत. हे गावावरती प्रेम आहे. आपण जाऊया गावडोशी KUCC टीमच्या कॅप्टनकडे. कुठेतरी ट्रॉफीपर्यंत जाण्यापासून एक पाऊल पाठीमागे आहेत. एक बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची रणनीती असेल आणि कितपत धावांपर्यंत मजल मारू शकता? 40+ मारण्याचा प्रयत्न करू. अगदी उदयमुख कर्णधार आहे. संपूर्ण टीमला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की कर्णधार पदाखाली तुम्हाला ट्रॉफी तुमच्या गावामध्ये घेऊन जायचं. कशा प्रकारच्या भावना आहेत टीमबद्दल? भावना असं काय नाही. चांगलं खेळू, चांगला परफॉर्मन्स करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. महामुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडोशी KUCC टीमने. टॉस आपण पाहिला. टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे रुळे वैभव रुळे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे गावडोशी KUCC टीमला. एक मोठी मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना सोंडपार टीमने धावफलकावरती धावा बनवलेल्या आहेत. 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष अहिर NKCC टीम समोर आहे आणि 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नामांकित आणि पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताचे मंगेश आणि शंकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. ही देखील मॅच अगदी रफ अँड टफ होईल कारण दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत. दोन्ही संघांमध्ये संघर्ष करण्याची प्रेरणा जरूर आहे. चला थोडंसं फास्ट ठेवा. वेळ वाया घालवू नका. वेळ खूप महत्त्वाची आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल की आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. 53 धावांचं लक्ष आहे. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल अक्षय घेऊन निघालेत. समोरच्या बाजूने मंगेश. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला आणि तदनंतर मात्र पंचांनी आमच्याकडे वळालेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. लाईन चांगली होती परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाले. अक्षय यांच्याकडे वेग चांगला आहे. रनरअप थोडासा कमी आहे. वाईट बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. चला मॅच ऑन ठेवा. वेळ जास्तीचा घेऊ नका. 53 धावांचं लक्ष. हा देखील बॉल खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. लागोपाठचा दुसरा बॉल वाईट बॉल आलेला आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल.
अक्षयला कुठेतरी जी लाईन भरकटलेली आहे लाईन वरती यावं लागेल, अचूक टप्पा शोधावा लागेल. यायला आडव्या बॅटने या बॉलला उचललाय, एलिव्हेशन आहे का पाहावं लागेल. नाही आणि पहा अगदी हाताला चटका, डोक्यावरती बॉल पडून सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालेला आहे आणि या बॉलवरती मिळाल्या 4 धावा. गोलंदाजाने संधी उपलब्ध केली होती परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षक करू शकले नाहीत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा उशीर झाला ना की हातातून निष्ठून जाते. आणि इथे मात्र पहा मंगेशला एक जीवनदान मिळालंय. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, ही चूक किती महागात पडू शकते, कारण मंगेशकडे ताकद आहे मोठमोठे फटके खेळण्याची. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात केले. तंत्राचा आणि मंत्राचा वापर जरूर केला जातोय. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. एक बॉल समाप्त झालाय. ओहो, स्विंग अँड मिस, जोरकस बॅट फिरवली होती, बॉल थोडासा पाठीमागे ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायाची कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक गोलंदाजाने जरूर केलाय. पद्धतलीतेचा वापर करावा लागेल. पायांची हालचाल ठेवली तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल, कारण उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला पायांची हालचाल ठेवावी लागते. याला देखील पहा, खडे खडे ठोकलाय. स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषेच्या बाहेर मॅक्झिमम षटकार मंगेशच्या बॅट मधून आलेला आहे. काय फटका खेचलाय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल 22 टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. पाठीमागचा पाय रोवून ठेवला, पुढचा पाय थोडासा पुढे केला, बॅटचा चेहरा ओपन, बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतलं आणि फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आसमानी टोला 6 धावांसाठी. लाजवाब, चांगली क्लिअरिटी, चांगली नेटनेटकेपणा सातत्यपूर्वक आपल्याला 22 टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. आणि चांगली क्लिअरिटीसाठी जाणले जातात. हा बॉल देखील सोडून दिलाय. खराब बॉल पाहायला मिळालाय. अपेक्षित नाहीये सोंडपार टीमला गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी. लाईनवरती यावं लागेल. लाईनवरती नियंत्रितपणे फोकस ठेवावा लागेल, कारण कुठेतरी अशा प्रकारची गोलंदाजी डोकेदुखी ठरू शकते. ओहो, हा देखील बॉल बाहेरचा होता परंतु बॅटची कडा लागले. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 65 षटकार आणि 17 चौकार लागलेले आहेत. षटकारांची आतिषबाजी सातत्यपूर्वक या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाले. 53 धावांचं लक्ष आहे. हो, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल अक्षरशः बॅटचा किनारा जरूर लागलेला आहे. विकेट किपरनं कोणतीही चुकी केलेली नाहीये. निलेशने मात्र अप्रतिम झेल टिपलाय आणि संपवलाय मंगेशचा खेळ. मंगेश बॅक टू द डकआउट, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. अगदी रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल, शेवटच्या क्षणी बॉलचा वेग काढून घेतला. फलंदाज थोडेसे फसले होते. बॅटची काहीसा वरचा भाग लागला. तदनंतर विकेट किपरने एक चांगली झेल टिपले आणि तदनंतर पहिला धक्का, पहिला हादरा लागलेला आहे अहिर NKCC टीमला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. शेवटचा बॉल असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश आलेले आहेत, डावखुरी हाताचे फलंदाज. खरं तर पाठीमागच्या आठवड्यामध्ये या फलंदाजाने मात्र प्रभावित केले होते. चांगली बॅटिंग त्यांनी केली होती, परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करणार हे देखील पाहण्याजोगं असेल. शेवटचा बॉल असेल अक्षयचा या ओव्हरमधील. फुलटॉसचा बॉल आहे, ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. सिंगल धाव कंप्लीट वेगाने केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 37 धावा बनवायचे आहेत 12 बॉलच्या पाठीमागे. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर
अंतर्गत जननी कळामज विकास मंडळ व ग्रामस्थ कळमगाव कळमकर आयोजित जननी कळामज चषक 2024 पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। खरं तर या स्पर्धेमध्ये उत्तम नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतलेली आहे, कारण सकाळपासून अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत। सकाळच्या सत्रामध्ये थोडासा लाईटचा इश्यू जरूर पाहायला मिळाला, परंतु तदनंतर आयोजकांनी मात्र कोणत्याही प्रकारची काटकसर केलेली नाही आहे। कुठेतरी आयोजन चांगलं केलं आहे आणि आयोजनामध्ये लाईटचा इश्यू जरी आला तरी देखील आम्ही जनरेटरची सेवा उपलब्ध करून प्रेक्षकांना या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। हाच ध्यास हाच अट्टहास मात्र कळमगाव कळमकरांनी मात्र केलेला आहे। ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये वैभव आलेले आहेत। ओहो, या वेळेला पहा फुलटॉसचा बॉल होता, वेग चांगला होता, परंतु बॉलची दिशा खराब होती। लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, विकेट किपर फसले। वाईड बॉल +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया। खरं तर विकेट किपर जर आपण पाहिलं ना तर रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहू शकाल बॉल अडवण्यासाठी प्रयत्न अक्षरशः पहा कशा प्रकारची त्यांनी फिल्डिंग करत असताना, परंतु बॉल अडवता आलेला नाहीये त्यांना। निलेश सोंडकर आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये। ओहो, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल थांबलेला आहे चिखलामध्ये। एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत। वीस धावा धावपलकावरती आहेत। ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे, अजूनही 12 बॉलच्या पाठीमागे। पुन्हा एकदा खराब प्रदर्शन। खरं तर गोलंदाजाला ह्या चुका आहेत ना त्या सुधाराव्या लागतील, कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं ना की अनिश्चिततेचा खेळ आहे। कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे। कुठेतरी लाईन भरकटली जाते, लाईन वरती नियंत्रण ठेवावं लागेल। ओहो, याला अप्परकट बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क। वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा नेत्रदीपक फटका शंकर सकपाळ यांच्या बॅट मधून काय फटका सजवलाय, अप्रतिम अप्परकट पाहायला मिळालाय। पहा दोन्ही पायांवरती उडी मारली, बॅटचा चेहरा ओपन केला आणि बॉलला मात्र फेकून दिलाय डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर। वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा हा नेत्रदीपक फटका। धावपलकाला एक चांगला आकार निर्माण झालाय। धावपलकाची मात्र आता आलेख उंचवायला लागलाय, धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 26च्या घरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शंकर सकपाळ यांनी एक दिमागदार फटका सजवलाय। यावेळेला फटका फसलाय, परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये। एकोणतीस धावा धावपलकावरती। एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत। 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। मॅच थोडीशी फास्ट ठेवा, वेळ जास्त घेऊ नका, कारण आणखीन खूप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत। इथून पुढे 9 बॉलच्या पाठीमागे अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे। शंकर सकपाळ यांची बॅट तळपले, त्यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय। 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावांवरती ते खेळत आहेत। आशेचा किरण आहे अहिर NKCC टीमसाठी। हो, हा बॉल देखील सोडून दिलेला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल। पंच आमच्याकडे वळाले जात आहेत, वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय। आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया। 30 धावा धावपलकावरती आहेत। इथून पुढे 9 बॉलच्या पाठीमागे 23 धावांची आवश्यकता आहे। गोलंदाज कुठेतरी चुकी करतायत, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये। अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहेत। हा देखील बॉल खराब आहे। पहा अगदी दुपारच्या सत्रामध्ये सचिन यांना मात्र कसरत करावी लागते, अंपायरच्या भूमिकेमध्ये ते आहेत।
आणि वारंवार कुठेतरी गोलंदाज चुकी करतायत, त्यामुळे त्यांना कसरत करावी लागते. लाईन वरती यावं लागेल, कुठेतरी दिशा जी भरकटलेली आहे त्या दिशेवरती कुठेतरी नियंत्रण द्यावं लागेल. ओहो, यावेळेला पहा जोरकस बॅट फिरवली होती, इथे बॅटचा किनारा लागल्यानंतर बॉल डोक्याला लागला आणि डोक्याला बॉल लागल्यानंतर विकेट किपरने आणखीन एक चांगली कॅच पकडले. या मॅच मध्ये निलेश सोंडकर यांनी मात्र 2 कॅचेस चांगल्या पकडले. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आता इथून पुढे मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अक्षरशः चांगल्या प्रकारे कॅच पकडले आणि तदनंतर मात्र निलेश यांचा जल्लोष पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंशकार से लड़ते रहो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान लिया मंजिल पर जाना तो रास्ता जरूर मिलेगा. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजाने कमबॅक जरूर केलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आलेले आहेत इन ॲट क्रमांक 4 वरती. हो, पहिलाच बॉल, अक्षरशः लाईन चांगली, लेंथ चांगली, अचूक टप्प्यावरती चांगली बॉलिंग केलेली आहे. ही लाईन पकडावी लागेल गोलंदाजाला. हा टप्पा शोधण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत होते, आता मात्र त्यांना लाईन सापडलेली आहे आणि पुन्हा एकदा ते चांगली गोलंदाजी करतायत. आता इथून पुढे 7 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. आडव्या बॅटने या बॉलला उचललाय. एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मात्र टिपले झेल आणि संपवलाय प्रदीप यांचा खेळ. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण कॅच पकडले आणि इथे मात्र पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण झाले. लाजवाब गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. तितकीच चांगली साथ क्षेत्ररक्षकाची देखील लाभलेली आहे. कुठेतरी सोनपार टीमच्या माध्यमातून होताना चुका पाहायला मिळाल्या, परंतु आता चुका सुधारण्याची वेळ जरूर आले आणि मात्र आता पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण झाले. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 22. प्रदीपने नाराज केलाय. ज्या खेळाडूवरती विश्वास होता त्या विश्वासाला मात्र ते पात्र ठरू शकले नाहीत. नाराज केले. 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी एकही धाव बनवलेली नाहीये आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, ते म्हणजे रवी. 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता आहे. आपण मॅच जर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले असेल, रुळे, वैभव रुळे त्यांच्या विरुद्ध खेळत असताना वेळापूर विरुद्ध रुळे अशी मॅच होती आणि त्याही मॅच मध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेला मात्र विवेक शिंदे यांनी मात्र दमदार बॅटिंग करून ती मॅच मात्र रुळे वैभव रुळे टीमला जिंकवून दिली. परंतु याही मॅच मध्ये तशाच प्रकारचं चित्र आहे आणि या मॅच मध्ये आता जोखीम घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण अहिर एनकेसीसी टीमला 6 बॉलच्या पाठीमागे हवे आहेत 22 धावा. कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास असायला हवा. स्वतःवरती विश्वास असेल तर नक्की तुम्ही 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवू शकता. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खिचून मारलाय, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. पहा, अगदी डाऊन दी बॉल आले. पहिल्या वेळेला बॉल ड्रॉप झाला होता, परंतु दुसऱ्या वेळेला त्यांनी मात्र आपल्या शरीराचं समतोल चांगलं ठेवला आणि मात्र दुसऱ्या अटेम्प्टला एक चांगला झेल टिपला आणि मंगेशला मात्र माघारी पाठवलाय. आता पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण झाली. आता 5 बॉल 22 धावांची आवश्यकता. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्व असतं. आज गोलंदाजाकडे वेग कमी आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला मंगेशला फसवलं आणि पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना मंगेशची विकेट त्यांनी मिळवून दिलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आलेले आहेत. 5 बॉल 22 धावांची आवश्यकता. 3 षटकार 1 चौकार मॅच फिनिश होऊ शकते. खोलवा टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय आणि इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केले. आता सिंगल वरती समाधान मानलेले आहे फलंदाजाने. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 21 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत रवी.
4 बॉल 21 धावा, 4 मोठे ब्लास्ट खेळावे लागतील. या बॉल वरती या टीमचं खूप काही निर्भय असेल. ओहो, इथे क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. महत्वाचा बॉल होता, त्या महत्वाच्या बॉल वरती आलेली आहे विकेट्स. गोलंदाजाने मात्र अप्रतिम गोलंदाजी केले. प्रदीप आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. अक्षरशः क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओल्ड इज गोल्ड आज आपल्या टीमसाठी मात्र धावून आलेला आहे. अक्षरशः 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता असताना 3 बॉल मध्ये त्यांनी फक्त 1 धाव खर्च करून 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आलेले आहेत. मॅच मध्ये आता कुठेतरी औपचारिकता बाकी पाहायला मिळते, परंतु प्रदीप यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. हा बॉल खराब बॉल आहे, वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. अशा प्रकारची गोलंदाजी आली, नशिबाची साथ जर लाभली ना अहिर NKCC टीमला, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याची चान्सेस आहेत. 3 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजाच्या प्रेमात मध्ये जर गोलंदाज पडला ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, परंतु फलंदाजाच्या प्रेमामध्ये गोलंदाजाला पडावं लागेल. हो, हा बॉल चांगला आहे, लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. मित्रांनो, प्रदीप यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एक खेळाडू म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वय पहा 40+ चे खेळाडू आहेत, तरी देखील आपल्या टीम साठी चांगली गोलंदाजी करतायत. अक्षरशः उदयमुख खेळाडूंना मात्र त्यांनी बांधून ठेवलेत, त्यांच्या पायामध्ये त्यांनी बेड्या ठोकलेत. महत्वाच्या 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. हाई बॉल पहा, चांगला बॉल आहे, वेग कमी, टप्पा चांगला, लाईन चांगली. आणखीन एक बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. आतापर्यंत त्यांनी 5 बॉल टाकले. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. प्रदीप नावाचं वादळ मात्र चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेलं आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. हा बॉल देखील पहा डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय आणि तब्बल 19 धावांनी मात्र हा विजय मिळवलेला आहे सोंडपार टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम अहिर NKCC. आपण या